नागपूर शहरात किरकोळ कारणांवरून होणाऱ्या वादाचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढले असून त्यातून हिंसक हल्ले आणि खुनाच्या घटनाही घडत आहेत. वाढती वाहतूक, खराब पायाभूत सुविधा आणि मानसिक ताण ही या प्रकारामागची प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गुरुवारी लोहापूल परिसरात दोन दुचाकीची धडक झाल्यानंतर दोन्ही चालकांमध्ये जोरदार वाद झाला. क्षणिक संतापातून दोघांनी एकमेकांवर हेल्मेटने हल्ला केल्याची घटना घडली. मात्र पोलीस कारवाई टाळण्यासाठी दोघांनीही तक्रार नोंदवली नाही आणि तेथून निघून गेले. याआधी ऑक्टोबर 2025 मध्ये कपिलनगर परिसरात किरकोळ अपघातानंतर झालेला जो वाद होता त्या वादामध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील गस्त वाढविली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुधीर भावे यांच्या मते वाढलेला मानसिक ताण, कामाचा ताण आणि आर्थिक ओढाताण यामुळे लोकांचा संयम सुटत चालला आहे. रस्त्यांवरील गर्दी आणि ट्रॅफिकमुळे चिडचिड वाढते आणि छोट्याशा वादातूनही हिंसक स्वरूप धारण होते. या दरम्यान शहरात सुरू असलेली विविध बांधकामे, अरुंद रस्ते आणि वाढती वाहन संख्या यामुळे वाहन चालक सतत तणावाखाली असतात. तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला असा आहे की रागाच्या भरात तात्काळ प्रतिक्रिया देण्यापेक्षा काही क्षण शांत राहणे आवश्यक आहे. अन्यथा क्षणिक संताप आयुष्यभराचा पश्चाताप ठरू शकतो. सध्या नागपूरच्या रस्त्यांवर केवळ गर्दीच नव्हे तर वाढती असहिष्णुता आणि हिंसक प्रवृत्ती ही चिंतेचा विषय बनली आहे.